भाजपा आमदार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकारी साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय। कारखान्यामध्ये 9 कोटी बोगस कर्जमाफी प्रकरणी संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। दरम्यान यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांकडून शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेण्यात आलं। 2004 ते 2007 मधील संचालक मंडळाने बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावाने बोगस कर्ज घेतलं। कर्जाचा वापर स्वतःसाठी केल्याचा 55 संचालकांवरती आरोप आहे। याच काळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संचालक होते। तर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी तक्रार दिली होती। तक्रारीनंतर विखेंसह 55 संचालकांवर सर्वोच्च न्यायालयाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। दरम्यान विखे पाटलांवर गुन्हा दाखल होताच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी विखे पाटलांवर निशाणा साधलाय। पाहूयात काय म्हणाल्यात। आधी मंत्री धनंजय मुंडे, मग जयकुमार गोरे, त्यानंतर माणिकराव कोकाटे आणि आता प्रचंड मोठं साम्राज्य असणारे संस्थानिक राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्या पद्धतीने सामान्य शेतकऱ्यांच्या आतेही तब्बल 10,000 शेतकऱ्यांच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेले पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडूच दिले नाही आणि ते पैसे स्वतःकडे वळते करून घेतले, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे। एवढ्या मोठ्या संस्थाचालक आणि संस्थानिक धनी असणाऱ्या माणसाने सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवावा हे अत्यंत वाईट आहे। महायुती सरकारसाठी ही शर्मेनं मान खाली घालणारी बाब आहे। ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने गुन्हा या प्रकरणामध्ये आता दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला। परंतु इतक्या भ्रष्ट मंत्र्याला, जो मंत्री इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्याच तोंडचा घास पळवतो, असा मंत्री महायुतीच्या सरकारमध्ये चालतो कसा काय? आमची आता मागणी असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घ्यायला हवा।